नमस्कार, ब्युटी स्टुडिओ मराठीमध्ये पुन्हा एकदा स्वागत. तर आज आपण बोलणार आहोत इंटिमेट हायजीन बद्दल. बरेच जण इंटिमेट हायजीनकडे लक्ष देत नाहीत, त्याची काळजी घेत नाहीत आणि खूप जणांना इन्फेक्शन्स असतात ते देखील ते इग्नोर करतात. तर इंटिमेट हायजीनला आपण कधीच इग्नोर नाही केलं पाहिजे. इंटिमेट हायजीन देखील खूप इम्पॉर्टंट असते. तर इंटिमेट हायजीनबद्दल आज मी तुमच्यासोबत काही टिप्स शेअर करणार आहे. चला तर मग हा व्हिडिओ आपण लगेचच चालू करूया. इंटिमेट हायजीनमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट असतो तो म्हणजे आपली इनरवेअर. आपण रोजच्या रोज आपली इनरवेअर वॉश केली पाहिजे, चांगली वॉश केली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचशा लेडीजना सवय असते की इनरवेअर बाथरूममध्ये वाळत घालायची. तर इनरवेअर कधीच बाथरूममध्ये वाळत घालायची नाही आणि नेहमी तुम्ही ओपन स्पेसला इनरवेअर वाळत घालायचे. म्हणजे तुम्ही टेरेसवर, खिडकीमध्ये, बाल्कनीमध्ये कुठेही ओपन स्पेसला तुम्ही इनरवेअर वाळत घाला. जर तुम्ही उन्हात वाळत घातली तर बेस्टच. उन्हामध्ये जर तुम्ही वाळत घातली तर तुमच्या इनरवेअरला कोणतेच बॅक्टेरिया राहत नाहीत. पण तेच जर तुम्ही डार्क रूममध्ये, बाथरूममध्ये वगैरे किंवा कपड्यांच्या खाली वगैरे जर वाळत घातली तर त्याच्यामध्ये खूप जास्त बॅक्टेरिया जमतात आणि ते आपल्या इंटिमेट हायजीनला चांगलं नसतं. त्यामुळे ही चूक अजिबात करू नका. आजकाल मार्केटमध्ये खूप प्रकारच्या पॅन्टीज आलेल्या आहेत, पण रोज डेली वेअरसाठी तुम्ही कॉटनच्याच पॅन्टी वापरा. तुम्ही कोणत्याही कॉटनच्या पॅन्टीज वापरू शकता, कारण कॉटन ब्रीदेबल असतं. तेच जर सॅटिन, जॉर्जेट हे मटेरियल ब्रीदेबल नसतं आणि आपल्याला तिथे खूप जास्त घाम येतो, इचिंग होतं आणि इन्फेक्शन्स देखील होतात. त्यामुळे कॉटनच्याच पॅन्टी रेग्युलर डेली वेअरसाठी वापरा. दुसरं कोणत्याही मटेरियलच्या पॅन्टीज तुम्ही कधीतरी घेऊ शकता, पण डेली वेअरसाठी तुम्ही कॉटनच वापरा. रोजच्या रोज नाईट पॅन्ट बदला. तर बरेचदा असं होतं ना की आपण नाईट पॅन्ट फक्त रात्री घालतो आणि त्यामुळे आपण 4-5 दिवस एकच पॅन्ट घालतो. तर रोजच्या रोज तुम्ही पॅन्ट बदलत जा, कारण जेव्हा आपण रात्री झोपतो तेव्हा आपली बॉडी काही फ्लुइड्स रिलीज करते आणि त्याच्यासाठी आपण रोज वेगळी अंघोळ केल्यानंतर फ्रेश पॅन्ट घातली पाहिजे. तुम्ही रोजच्या रोज तुमची पॅन्ट वॉश करा. जरी तुम्ही फक्त तिला रात्री घातली तरी पण तुम्हाला ती वॉश करायची आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला नवीन वॉश केलेली पॅन्टच घालायची. इंटिमेट पार्ट्सना वॉश करताना कधीही साबण, बॉडी वॉश याचा वापर करू नका. आपल्या बॉडीचा पीएच लेवल आणि आपल्या वजायनाचा पीएच लेवल वेगळा असतो. त्यामुळे कधीही शॅम्पू किंवा साबण किंवा बॉडी वॉश याने आपला इंटिमेट एरिया वॉश करू नका. जर तुमच्याकडे इंटिमेट वॉश नसेल तर तुम्ही नॉर्मल गरम पाण्याने तुमचा इंटिमेट एरिया क्लीन करू शकता, पण कधीही साबण वापरू नका. इंटिमेट एरियाला कोणतेही सेंटेड प्रोडक्ट्स वापरू नका. म्हणजे कोणता परफ्यूम, टॅल्क पावडर. बरेच जणांना सवय असते की इंटिमेट एरियामध्ये पावडर लावायची, का तर तो एरिया ड्राय राहतो म्हणून. तर अशी चूक कधीही करू नका. सेंटेड प्रोडक्ट्स खाली आपल्याला चांगले नसतात. त्यामुळे जरी तुम्ही बॉडी इंटिमेट वॉश वापरत असाल तर तुम्ही इंटिमेट वॉश नॉन सेंटेड वापरा. सेंटेड काहीही इंटिमेट एरियामध्ये वापरू नका, ते खूप डेंजरस असतं. इंटिमेट एरियाला कधीही जेट स्प्रेनी वॉश करू नका. बरेचदा जेट स्प्रेनी पटकन वॉश होतं म्हणून आपण जेट स्प्रे वापरतो, पण जेट स्प्रेचं प्रेशर खूप जास्त असतं आणि आपली इंटिमेट एरिया खूप सेन्सिटिव्ह असते. तेवढं प्रेशर आपल्याला चालत नाही. आणि जर समजा जेट स्प्रेचं जे पाणी आहे ते खराब असेल आणि ते जर पाणी आपल्या आतमध्ये गेलं तर आपल्याला खूप जास्त इन्फेक्शन्स होतात, कारण जेट स्प्रेचं पाणी खूप प्रेशरने आतमध्ये जातं. त्यामुळे ही चूक करू नका. जेट स्प्रे अजिबात वापरू नका. पिरियड्समध्ये पॅड्स, टॅम्पॉन प्रॉपरली चेंज करा. दिवसभर एकच पॅड वापरू नका, कारण त्यामध्ये बॅक्टेरिया बिल्डअप होतो. जरी तुमचा काही डिस्चार्ज, काहीच फ्लो गेला नाही तरी दिवसातून तुम्ही 2 ते 3 वेळा पॅड चेंज केलं पाहिजे. जर तुमचा फ्लो लास्ट डेजला खूप कमी आला तर तुम्ही पॅन्टी लायनर वापरू शकता. तर एकच पॅड दिवसभर असं घालून ठेवू नका, त्यामध्ये खूप जास्त बॅक्टेरिया बिल्डअप होतो. आणि जे काही तुम्ही पॅड्स वापरता ती कॉटनी सॉफ्ट पॅड्स वापरा. तुम्ही असे प्लास्टिक कवरिंगवाले पॅड्स वापरू नका. प्लास्टिक कवरिंग खूप डेंजरस असतं. कॉटनी सॉफ्ट आपल्या एरियाला देखील सॉफ्ट असतं आणि आपल्या स्किनला देखील परफेक्ट असतं. तुम्ही ज्यादातर ट्राय करा की तुम्ही कॉटनी सॉफ्टवाले पॅड्स ट्राय करा. सोफीचं कॉटनी सॉफ्ट येतं, स्टे फ्रीचं कॉटनी सॉफ्ट येतं. तर ह्या 2 ब्रँडचे कॉटनी सॉफ्ट खूप बेस्ट आहे. तुम्ही ते चेकआउट करू शकता. जेव्हा पण तुम्ही इंटिमेट एरिया वॉश करता तेव्हा तुम्हाला पुढून मागे वॉश करायचं आहे, कधीही मागून पुढे वॉश करायचं नाही आहे. जर तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये किंवा इतर वेळा वाईप्स वापरत असाल, इंटिमेट वाईप्स, तर त्याच्यासाठी देखील तुम्हाला पुढून मागे वाईप करायचं आहे. कधीही मागून पुढे वाईप करू नका.
जेव्हा पण तुम्ही पब्लिक वॉशरूम यूज करता तर पब्लिक वॉशरूममध्ये खूप जास्त बॅक्टेरिया असतात आणि त्याच्यामुळे आपल्या इन्फेक्शनचे चान्सेस खूप जास्त असतात. त्यामुळे जेव्हा पण तुम्ही पब्लिक वॉशरूम यूज करता तेव्हा तुम्ही सॅनिटायझर स्प्रे करा, पहिला फ्लश करा आणि मगच त्याला यूज करा. आजकाल पब्लिक वॉशरूम वापरण्यासाठी आपल्याला खूप जास्त मटेरियल आलं आहे, म्हणजे सॅनिटायझर स्प्रे आला आहे, आपल्याला टॉयलेट सीट कवर आलं आहे, तर ह्याचा तुम्ही वापर करा. जर एवढं सगळं काही करायचं नसेल तर तुम्ही नॉर्मल सॅनिटायझर तर वापरूच शकता, पण पब्लिक वॉशरूम मोस्टली टाळा, कारण तिथून आपल्याला खूप जास्त इन्फेक्शनचे चान्सेस असतात. जेव्हा पण तुम्ही अंघोळ केल्यानंतर इंटिमेट एरियाला पुसता तेव्हा नेहमी एक कॉटनचं सॉफ्ट कापड किंवा नॉर्मल आपला जो टॉवेल असतो त्यांनी पुसा. कधीही असं हार्ड टॉवेलने असं घासू नका. बरेच जणांना सवय असते अशी घासून घासून पाणी हे करायची, तर ही चूक करू नका. आणि नेहमी जे काही तुम्ही कॉटनचं टॉवेल वापरता ते नेहमी ड्राय वापरा. कधीही ओलं टॉवेल किंवा ओलं कोणतंही कापड इंटिमेट एरियाला वापरू नका. तर ह्या होत्या काही इंटिमेट एरियाच्या टिप्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. चला तर मग आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.